नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या किसान क्रांती व शेती पूरक व्यवसाय या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण शेती व पूरक व्यवसाय या विषयामध्ये आमचे मित्र फुलशेती करणारे हनुमान शिराळ पाटील यांचा व्हिडिओ आज त्यांच्या फुलशेतीबद्दल माहिती घेण्यासाठी आलो आहोत त्यांच्या शेतामध्ये. हनुमान भाऊ, साधारणतः आपण किती दिवस झालं ही फुलशेतीकडं म्हणजे वळलेला आहात? 6 महिने झालं. 6 महिने झालं. याच्या अगोदर आपण कुठून माहिती घेतली? पण मांडवा चव्हाण पाटील म्हणून आहे, त्यांच्याकडे माहिती घेतली आपण. त्याच्यानंतर लागवड केली. आपल्या सरळ शेतीपेक्षा फुलशेती परवडती का? सरळ शेतीपेक्षा फुलशेती ही व्यावसायिक शेती आहे आणि याच्यात चांगल्यापैकी प्रॉफिट आहे कमी बजेटमध्ये. आता हे पांढरे फुलं दिसायलेत, तर हे कोणत्या जातीचे फुलं आहेत? याला बिजली फुल म्हणतात. बरं. त्याचा हंगाम फक्त 3 महिने असतो. तर कधी लागवड करावं लागते आणि उत्पन्न कधी येते? त्याला डिसेंबर जानेवारीमध्ये लागवड असते याची, किंवा नोव्हेंबरमध्ये लावली तरी चालतं. आता आपल्याकडं कोणत्या कोणत्या जातीची फुलं आहेत? बिजली आणि गलांडा. ते पलीकडचं जे पिवळं आहे ती गालांडा आहे का नाही? तर हे साधारणतः फुलाचं किती क्षेत्र आहे आपलं पूर्ण? 20 गुंठे. 20 गुंठे. तर आपल्याला समजा 20 गुंठ्यामध्ये सरासरी लागवडीपासून तर आतापर्यंत किती खर्च आला? लागवडीपासून आतापर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं साधारण रोप आलं, ठिबक आलं, बाकी जे काही औषध फवारणी वगैरे असतात ती असं एकंदरीत सहित जर विचार केला तर 25,000 रुपये आला आपल्याला. बरं. तर सरासरी याचं कसं उत्पन्न आहे? सरासरी याचा बऱ्यापैकी उत्पन्न आहे. मंथली 30,000पर्यंत कुठंच गेलं नाही. मंथली 30,000 रुपये. याचं नियोजन तुम्ही कसं करता नेमकं समजा? म्हणजे याचे तोडणी, याचं मार्केट? याचं 1 दिवस आड करून तोडणी असती आणि आपलं मार्केट परभणला वरवायचं. म्हणजे जे आपले लोकलचे फुलारी लोक आहेत त्यांच्याकडे आपल्याकडून कसं ती किलो खरेदी करतात ती? किलोवर खरेदी करतात. बरं. म्हणजे आता हे 20 गुंठे म्हणजे जवळपास अर्धा एकर फुलशेती आहे. तर आपण सरासरी समजा अर्धा एकरात बाकीच्या पिकाची तुलना केली तर 5 क्विंटलच्या वरी कशालाच उतार येत नाही. कापूस घ्या, तूर घ्या, मूग घ्या, उडीद घ्या, सोयाबीन घ्या, आपले जे सामान्य जी पिकं आहेत ती कोणती जरी पिकं घेतली तर आपलं उत्पन्न किती होतं आहे? साधारणतः जास्तीत जास्त 5 क्विंटल अर्ध्या एकरात. तर हे जेव्हापासून समजा आता हे फुलाचं तोडणं चालू होईल तेव्हापासून आपले एकंदरीत आतापर्यंत किती उत्पन्न झाले समजा? 20 क्विंटल निघाले आतापर्यंत. बरं. याचा भाव कसा फिक्स असते का याच्यात चढ उतार चालू असते? याच्यात चढ उतार चालू असते, पण आपण ओरवे अशी लोकल मार्केटला ओरवे लावल्यामुळे कसं आहे त्याचा फिक्स भाव असतो. तर समजा एक दिवस आड करून आपण याला तोडतो तर मंजुरी खर्च किती लागतं याला? कसं याचं नियोजन कसं आहे आपलं? मंजुरी खर्च 500 रुपये लागतं, पण आपण घरीच आपण स्वतः तोडतो त्याच्यामुळं मंजुरीचा खर्च नाहीच आहे समजा. लय बढिया प्रकारे तुम्ही नियोजन केलेलं आहे. अतिशय सुंदर असा प्लॉट आहे ह्या फुलाचा. तर आता साधारणतः याचं उत्पन्न किती दिवस चालते आणखी? साधारणतः याचं फक्त 15 दिवस आहे. बिजलीचं 15 दिवस आहे आणि आपली गलांड आहे ती आणखीन 2-3 महिने चालते. नाही आता हे आपण ज्या लागवड केली होती समजा लागवडीपासून लागवड कोणत्या महिन्यात केली होती? आता हे जी पांढरी फुलं आहेत याची नोव्हेंबरमध्ये लागवड केली होती. तर आपण याचं रोप लावलं होतं का बी लावलं होतं? रोप आपण स्वतः तयार केलं होतं? नाही, रोपवाटिकेतून आणलं होतं. बरं. तर याचं रोप कसं पडतं? किती रुपयाला नग? 1 रुपयाला किंवा 1.5 रुपयाला नग पडते. बरं. लय भारी नियोजन आहे तुमचं, खूप फुटवे आहेत. तुम्ही दाखवा ते झाड असं, त्या झाडाला किती फुटवे आहेत. एकच बुड आहे, त्याला अशा प्रकारच्या बऱ्याचशा ब्रँचेस आहेत. तर नोव्हेंबरमध्ये लागवड केली आपण याची. नोव्हेंबरमध्ये लागवड केल्यावर याचं उत्पन्न कधी चालू झालं समजा फुलं याला तिथून विक्रीसाठी उपलब्ध? तिथून 2.5 महिन्याला. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, समजा फेब्रुवारी, 15 फेब्रुवारीपासून साधारणतः सुरुवात झाली.
15 फेब्रुवारीच्या नंतर लग्न सराई हे बी चालू होती, चांगलं फुलाला मार्केट बी असतं. हो. तुम्ही चांगलं समजा वेळेचं नियोजन करूनच लावलं समजा. तर आणखीन कधीपर्यंत चलन आता हे? झालं आता आणखीन 15 दिवस. 15 दिवस. आणि ती जे पिवळे आहेत ते 2 महिने. बरं, चला त्या प्लॉटमध्ये तिकडे त्याची बी थोडी माहिती घेऊ. हे जे फुलं आहेत हे बी नोव्हेंबरमध्येच लावलेले आहेत. हो. आता याचं कसं आहे उत्पन्न? याचं त्या काय? पांढऱ्या फुलाला जास्त भाव आहे का या फुलाला जास्त भाव? नाही, रेग्युलर दोन्ही सारखेच असतात. हम्म. फुलायला ह्या पिवळ्या फुलायला मागणी रेग्युलर असते आणि जास्त असते. तर याचं उत्पन्न आणखीन 2 महिने चालते समजा. हो. तर साधारणतः तुम्हाला आता हे अर्धा एकरातून किती उत्पन्नाची अपेक्षा आहे समजा तुमचं लक्ष? साधारणतः ह्या अर्ध्या एकरातून आपल्याला लक्ष म्हणण्यापेक्षा आपल्याला याच्यातून 1 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न होते 2 महिन्यात आणखी. पहिल्यापासून तर शेवटपर्यंत समजा सगळं. पहिल्यापासून तर शेवटपर्यंत. मजुरीचं तर काही टेन्शन नाही, तुम्ही घरची घरीच करता पती पत्नी. बाकी आणखीन याला दुसरा काय खर्च? काही रेग्युलर खर्च काहीच नाही, असा एवढा विशेष खर्च नसतं. याला फवारणी असतात, काही डोस असतात खताची, ते लागते. ते एक भेसळ डोस असते लागवडीच्या नंतर. 15 दिवसाला किंवा महिन्याला द्यावं लागतं. त्याच्यानंतर काही वॉटर सोएबलचे खतं सोडले तरी चालते. आता हे सगळं आपलं बेड पाडून त्याच्यावर ठिबक आतरून? बेड नाही आहे. बेड फक्त पावसाळ्याच्या लागवडीसाठी बेडची आवश्यकता असते. पावसाळा झाल्याच्या नंतर बेडची काय आवश्यकता नसते. पाण्याचं नियोजन कसं असतं याला? किती दिवसाला पाणी द्यावं पाणी लागतं? काय रोज 1 तास दिलं तरी चालतंय. बरं. आणखीन याच्याविषयी काही माहिती? म्हणजे याची काळजी आपल्याला काय घ्यावं लागते समजा वातावरणात काही बदल झालं, वातावरणात समजा धुई आली काही आली तर याचं काही नुकसान होऊ शकते? फवारण्या असतात विशेष. त्या काय बुरशीनाशक म्हणा, काय अळीच्या कीटकनाशक म्हणा, ह्या फवारण्या करणं लागतात. बरं. वातावरणात बदल झाल्यावर काही फटका बसू शकते का? गारपीट झाली, गारपेटीत काही ढगाळ वातावरण राहिलं 8-10 दिवस, अशा परिस्थितीमध्ये? गारपेटीत फटका बसू शकते. पण आभाळात फक्त एक आळी येते. त्या आळीला फवारणी केल्याच्या नंतर आळी नियंत्रण येते. हनुमान शिराळ सर, धन्यवाद. तुम्ही वेळ द्यालात आणि अशी उत्तम प्रकारे माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. तरी आपल्या सर्व शेतकरी मित्रांना ज्यांना कोणाला फुलशेती करायची असेल आणि त्यांना जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही प्लॉटवर येऊन हनुमान भाऊला भेटू शकता. संपर्कासाठी ते नंबर सांगतील, त्याचा नंबर घ्या. 99 75 67 02 59. धन्यवाद हनुमान भाऊ.